हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वेळेला जशी होकारार्थी, प्रश्नार्थक आणि आज्ञार्थी वाक्य बोलत असतो, त्याचप्रमाणे काही नकारार्थी वाक्यसुद्धा बोलत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमध्ये जेव्हा नकारार्थी वाक्य बोलली जातात तेव्हा ती डू, डज आणि डीडचा उपयोग करून कशाप्रकारे बोलली जातात किंवा कशाप्रकारे तयार केली जातात ते त्याच्या स्ट्रक्चरसहित समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. आता इथे बघा, इथे सर्वात आधी आपण वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण नकारार्थी वाक्य मराठीमध्ये बोलत असतो तेव्हा ते वाक्य जेव्हा इंग्रजीत केले जाते तेव्हा कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर हे इंग्रजीत वापरले जाते ते सर्वात आधी आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी इंग्रजी वाक्य तयार करताना सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट आणि वर्तमान काळ असल्यामुळे तुम्हाला वर्तमान काळातील हेल्पिंग व्हर्ब्स डू किंवा डज हे त्याच्या सब्जेक्टनुसार वापरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे असते नॉट आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या वाक्यातील जे क्रियापद असेल त्या क्रियापदाचा V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे असते आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला त्या वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. आता त्यासाठीच मी इथे आपल्या रोजच्याच बोलण्यातील जी काही आपण नकारार्थी वाक्य बोलत असतो ती इथे घेतलेली आहेत. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स आहे की तो जास्त बोलत नाही, असं प्रकारचं सेंटेन्स आपण एखाद्याविषयी बऱ्याच बोलत असतो. मग आता सर्वात आधी तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो आहे तो, म्हणजेच त्यासाठी तुम्ही इंग्रजीत काय घेतात ही. त्यानंतर आता मागच्याच व्हिडिओमध्ये जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्य कसे तयार केले जातात डू, डज आणि डीडचा उपयोग करून, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की कोणत्या सब्जेक्टसमोर डू वापरतात आणि कोणत्या सब्जेक्टसोबत डज वापरतात. आता इथे ही आहे सब्जेक्ट, त्यामुळे इथे ही नंतर आपण डज वापरतो. पण आता इथे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे डज नंतर आपण कशाचा वापर करत असतो, नॉटचा, म्हणजे ही डज नॉट किंवा डज नॉटचं संक्षिप्त रूप सुद्धा तुम्ही वापरू शकता, जसं की डझन. स्पोकन इंग्लिशमध्ये शक्यतो संक्षिप्त रूप असे वापरले जाते, म्हणजे ही डज नॉट किंवा ही डझन जास्त बोलत नाही. आता बोलणे, त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे, ते आहे बोलत, म्हणजेच मूळ क्रियापद बोलणे. त्यासाठी आपण वापरतो टॉक हा शब्द, तो आपण त्याच्या V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत. ही डझन टॉक आणि जास्त बोलत नाही म्हणजेच त्यासाठी जास्तसाठी आपण वापरणार आहोत इथे इंग्रजीतला शब्द मच. ही डझन टॉक मच, तो जास्त बोलत नाही किंवा ती जास्त बोलत नाही. शी डझन टॉक मच, अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य मग इंग्रजीमध्ये बोलू शकता. आता नेक्स्ट बघा, मी रात्री गाडी चालवत नाही. बघा आता इथे सुद्धा सब्जेक्ट बघायचा सर्वात आधी, तो आहे मी, त्यासाठी आपण वापरत असतो आय. आता आय नंतर आपण डू हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो, म्हणजेच डू नॉट त्याचं संक्षिप्त रूप आपण इथे घेणार आहोत डोंट. डू नॉटचं संक्षिप्त रूप काय ते डोंट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 फॉर्म. आता गाडी चालवणे यासाठी आपण ड्राईव्ह हा शब्द वापरत असतो, तो V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत, आय डोंट ड्राईव्ह, मी गाडी चालवत नाही. केव्हा गाडी चालवत नाही, तर रात्री, म्हणूनच आपण इथे शेवटी घेणार आहोत ॲट नाईट. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीतून येणार आहे. आय डोंट ड्राईव्ह ॲट नाईट, मी रात्री गाडी चालवत नाही. आता मी ऐवजी तो असता, तो रात्री गाडी चालवत नाही, तर ही डझंट ड्राईव्ह ॲट नाईट. हे लक्षात ठेवायचा हा फरक, डू केव्हा वापरायचा आणि डज केव्हा वापरायचं. आता नेक्स्ट बघा, ती मला ओळखत नाही. बघा इथे सब्जेक्ट काय आहे मग ती, म्हणजेच काय येणार शी, इंग्रजीमध्ये शी, आणि शी नंतर सब्जेक्ट शी आहे, त्यानंतर आपण डज हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो, म्हणजेच इथे येणार आहे शी डझन. नंतर क्रियापद आहे ओळखत, म्हणजेच ओळखणे, त्यासाठी आपण नो हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत नो. शी डझंट नो, ती ओळखत नाही. कोणाला ओळखत नाही, आता या वाक्यात ऑब्जेक्ट आलेला आहे, वर ऑब्जेक्ट नव्हते पण या वाक्यात ऑब्जेक्ट आलेला आहे मला, मग मलासाठी आपण काय वापरणार आहोत इथे मी. बघा शी डझंट नो मी, ती मला ओळखत नाही. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये येणार आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला कॉफी आवडत नाही. अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपण बोलत असतो की मला कॉफी आवडत नाही किंवा मला चहा आवडत नाही, मला दूध आवडत नाही. मग आता हे जे वाक्य आहे हे आपण वर जे स्ट्रक्चर बघितलं त्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता ही जी वाक्य पाहिली आपण नकारार्थी वाक्य, ती सर्व वर्तमान काळातली नकारार्थी वाक्य होती. मग आता भूतकाळात
तील एखादे वाक्य जर नकारार्थी बोलायचे असले आपल्याला, तर त्यावेळेला मग कोणते स्ट्रक्चर यूज केले जाते ते आता आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथे सुद्धा तुम्हाला सर्वात आधी सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर हा भूतकाळ आहे, त्यामुळे भूतकाळातलं हेल्पिंग वर्ब डीड वापरायचं आणि डीड नंतर मग तुम्हाला नॉट घ्यायचं असते, म्हणजे डीड नॉट किंवा त्याचं संक्षिप्त रूपसुद्धा तुम्ही वापरू शकता डिडंट. त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. आता तुमच्या इथे लक्षात येईल की फरक फक्त इथे हेल्पिंग वर्बमध्ये झालेला आहे. स्ट्रक्चर सेम आहे, फक्त वर्तमान काळ असेल तर डू किंवा डस सब्जेक्टनुसार वापरायचा आणि जर भूतकाळ असेल तर फक्त इथे डीड वापरायचं. एवढा फरक तुम्ही फक्त लक्षात ठेवायचा. आता त्यासाठी सुद्धा मी भूतकाळातील इथे नकारार्थी काही वाक्य घेतलेली आहेत. जसं की तिने मला काल फोन केला नाही. केला नाही म्हणजे काल, म्हणजे भूतकाळ झाला, आणि नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. मग इथे सुद्धा सर्वात आधी आपण काय घेणार आहोत, सब्जेक्ट, तो आहे तिने. त्यासाठी आपण काय घेणार मग, शी. नंतर आपल्याला डिड नॉट घ्यायचं आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आपण इथे घेणार आहोत, शी डिडंट. आणि फोन करणे हे व्हर्ब आहे, त्यासाठी आपण कॉल हा शब्द वापरतो, तो सुद्धा V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे. सी डिडंट कॉल, तिने कॉल केला नाही. कोणाला कॉल केला नाही, ऑब्जेक्ट काय इथे, मला. मग त्यासाठी आपण घेत असतो मी. आणि इथे एक राहिलेला शब्द आहे, ऑब्जेक्ट नंतर राहिलेले जे शब्द असतील ते तुम्हाला घ्यायचे असतात, तो आहे काल. मग त्यासाठी आपण वापरत असतो येस्टरडे. अशा प्रकारे हे वाक्य स्ट्रक्चरनुसार अगदी सहजरित्या ट्रान्सलेट करता आलं. सी डिडंट कॉल मी येस्टरडे, तिने मला काल फोन केला नाही. किंवा इथे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही अनेक प्रकारची वाक्य अशा प्रकारची बोलू शकतात की मी तिला काल फोन केला नाही, त्याने मला काल फोन केला नाही, अशी वेगवेगळ्या प्रकारची. त्यानुसार तुम्ही स्ट्रक्चरनुसार मग ते वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकता. आता नेक्स्ट बघा, मी आज जेवलो नाही. बघा असं सुद्धा आपण की वेळच मिळाला नाही, मी आज जेवलोच नाही, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. मग इथे सुद्धा सब्जेक्ट काय आहे, मी, म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये आय घेणार. त्यानंतर भूतकाळी आहे, भूतकाळी वाक्य समजलं असेल तुम्हाला की जेवलो नाही, लो आलेला आहे, म्हणजेच हे भूतकाळातलं वाक्य आहे, निगेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब डिडंट, डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म संक्षिप्त रूप डिडंट. आणि जेवणे त्यासाठी आपण वापरतो इट. आय डिडंट इट, मी जेवलो नाही. केव्हा दिला इथे, आज, म्हणून इथे काय येणार आजसाठी शब्द इंग्रजीमध्ये टुडे. आय डिडंट इट टुडे, मी आज जेवलो नाही. किंवा मी आज नाश्ता केला नाही, आय डिडंट ब्रेकफास्ट टुडे, असं येईल. त्यानंतर आता मी आज जेवलो नाही याचाच आय डिडंट इट टुडे. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की आय डिडंट हॅव माय फूड टुडे, असं सुद्धा तुम्ही मग इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला करता येऊ शकते. किंवा रात्री जेवलो नाही, त्याचंसुद्धा तुम्ही या स्ट्रक्चरनुसार फक्त रात्रीसाठी डिनर हा शब्द वापरला तो, त्यानुसार तुम्ही इथे इंग्रजीत वाक्य मग बनवू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आम्ही तुला तिथे पाहिले नाही. बघा असं सुद्धा एखादी व्यक्ती म्हणते की हो मी पण आलो होतो, पण मग आपण काय म्हणतो की आम्ही तर तुला तिथे पाहिलं नाही. मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं करणार, इथे सुद्धा सर्वात आधी मग काय घेणार, सब्जेक्ट जो आहे आम्ही, त्यासाठी आपण इंग्रजीत वी वापरतो. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब डीड, त्यानंतर नॉट म्हणजेच डिडंट, वी डिडंट. त्यानंतर आता पाहिले म्हणजेच पाहणे, हे क्रियापद आहे, मग त्याचा V1 फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. पाहण्यासाठी आपण सी हा शब्द वापरतो. वी डिडंट सी, आम्ही पाहिले नाही. कुठे, कोणाला पाहिले नाही, ऑब्जेक्ट काय आहे, तुला. मग त्यासाठी आपण इथे यू हा शब्द घेणार इंग्रजीतला. वी डिडंट सी यू, आम्ही तुला पाहिले नाही. आता त्यानंतर ऑब्जेक्ट नंतर तुम्हाला राहिलेला शब्द इथे घ्यायचा आहे, तो आहे तिथे. तिथे म्हणजे त्यासाठी आपण इंग्रजीत देर हा शब्द वापरत असतो. अशा प्रकारे मग हे वाक्य वी डिडंट सी यू देर, आम्ही तुला तिथे पाहिले नाही, असं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्यांनी आम्हाला खरे सांगितले नाही. आता इथे सुद्धा सांगितले नाही म्हणजेच हे सुद्धा पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्ससुद्धा स्ट्रक्चरनुसारच आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. इथे सब्जेक्ट काय आहे, त्यांनी, म्हणजेच आपण त्यांनी यासाठी काय वापरतो, दे इंग्रजीमध्ये वापरत असतो सब्जेक्ट म्हणून, दे. त्यानंतर आपण घेत असतो हेल्पिंग वर्ब डिडंट, नाही, सांगितले नाही म्हणजेच भूतकाळी, ले नाही यासाठी आपण डिडंट इथे वापरत असतो. त्यानंतर काय सांगितलं नाही, सांगितलं हे क्रियापद आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत इंग्रजीत सांगणे यासाठी टेल. दे डिडंट टेल, त्यांनी सांगितले नाही. कोणाला सांगितले नाही, आम्हाला, हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच आम्हाला यासाठी आपण काय घेणार आहोत, अस. दे डिडंट टेल अस, त्यांनी आम्हाला सांगितले नाही. काय सांगितले नाही ते सुद्धा दिलेलं आहे, खरं सांगितले नाही, म्हणून इथं काय घेणार आहे खरंसाठी, द
ट्रूथ. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये इथे येणार आहे. दे डिडंट टेल अस द ट्रूथ. त्यांनी आम्हाला खरे सांगितले नाहीत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नकारार्थी वाक्य जेव्हा मराठीमध्ये बोलत असतो तेच नकारार्थी वाक्य जर आपल्याला इंग्रजीत बोलायचे असले तर ते कसे बोलायचे, त्यासाठी कोणते स्ट्रक्चर यूज करायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.